जातो तर कोपऱ्याकडे बघतो तर कोपरा रिकामा आहे. कोपरा रिकामा. मग आईला म्हणतो आई किती गमाचं हाल झालं सांगू मी कुणाला. त्या मुलासाठी तिला कधी काय खावंसं वाटलं असतं का? त्या आईनं खाल्लं नाही. खाल्लं नाही. का? माझ्या बाळाला पाठी जपून ठेवला बाई. माझ्या बाळाला त्रास होईल म्हणून त्या आईनं कधी काही खावंसं वाटलं असेल तर ती भाकर अन्न खाल्लं नाही. रात्रभर जागली असते त्या बाळासाठी. हाताचा पाळणा केला, नेत्रांचा दिवा केला. या आई त्या मुलासाठी रात्रभर जागली, हाताचा पाळणा केला, नेत्रांचा दिवा केला. 9 महिने पोट म्हणूनच आज आम्ही गाण्यातून काय सांगतो.
आणि मग शेवट तो एकदा काय म्हणतो त्या आईला, काय म्हणतोय एकदा काय गाई तुझ्या बाळासाठी, तुझ्या बाळासाठी आई तुझ्या बाळासाठी तुझं मी केलं तुझं रूप पाहण्यासाठी, तुझ्या बाळासाठी आई तुझ्या बाळासाठी नीला तुझा बाळाई अंतरात राही ग, अंतरात राही ग, माझे आई ग. हीन माझे आई ग, हीन माझे आई ग. आपल्या आई बापांना वृद्धाश्रमामध्ये टाकू नका. आपल्या वडिलांची सेवा करा. माता पित्याची सेवा करा रे.